दुपारी मस्त चप्पल धुवून घेतली आणि आमचा तलाव तर बघा किती भरलेला आहे पावसामुळे। आणि आज माझ्या चॅलेंजचा दिवस आहे 43, ज्यामध्ये आपण 100 दिवसामध्ये 1,00,000 रुपये कमवणार आहेत रिक्षा चालवून। स्टेशनला जात होतो तेवढ्यात ही सर्व पोरं भेटले, म्हणजे आपले फॉलोअर्स भेटले आणि यो आपला मित्र चुतिया गांजा। हे सर्वजण क्लासला बंक मारून इकडे तिकडे उसाटत होते सर्व। या वयाच्या पोरांना आता काय समजत नाही, सर्व मस्तीमध्ये घेतात, पण जेव्हा आयुष्याचे खरे यायला लागतील ना तेव्हा समजेल पैसा काय आणि मेहनत काय असते। त्यामुळे भावांना बोलतो मेहनत करा, पैसा कमावा, दुसरा काय नको। स्टेशनवरून आलो होतो होली मार्केटला पॅसेंजर सोडण्यासाठी। इकडे येऊन बघतो हे बघा काय फॉर्च्युनर काला घोडा। आयुष्याचे खूप घोडे लागलेत, पण हा काला घोडा माझ्या आयुष्यात कधी येईल काय समजत नाही मला। एक साईडला माझं ड्रीम आहे आणि एक साईडला माझी जिम्मेदारी। रिक्षापासून ते गाडी परत जाण्याचा प्रवास तो खूप कष्ट आणि मेहनतचा असेल, पण कधी ना कधी तर तो पूर्ण होईल। हे बघ आयुष्यात ना कधी आपल्या मनातली एक आशा असते ना, होप, ती कधी सोडायची नसते। होपवर तर अख्खी दुनिया कायम चालते। इकडे येऊन गाडीलाच बघत बसलो होतो, मला जायचं म्हणत नाही होतं स्टेशनला, पण काय करू, आपलं टार्गेट पण कम्प्लीट करायचं आहे, त्यासाठी आलो स्टेशनला जातात मी इकडे येऊन थांबलो, कोण पॅसेंजर भेटले त्यांना घेऊन जाईल, पण कोण भेटला नाही, मग आलो स्टेशनला। रात्री मग आपलं टार्गेट कम्प्लीट करून घरी आलो होतो आणि घरी येऊन बघतो मम्मीने आपल्या रिक्षामध्ये लावण्यासाठी 2 बावले आणले होते। मला हे 2